डाळिंब शेती करताना शेतकऱ्याच्या अंगामध्ये जिद्द आणि चिकाटी असावी लागते, तेव्हाच अशा पद्धतीची डाळिंब पिकू शकतो. तर बघूया आपण आज शेतकऱ्यांनी कशा पद्धतीने डाळिंबाची बाग फुलवली आहे. बघू शकता या ओढ्याला पाणी आहे आणि ही जी भिंत दिसते समोर ती 25 ते 30 फूट उंच आहे. शेतात जाण्यासाठी ओढ्यातून वरती जावं लागतं. बघा ही जी दगडं आहेत ही साधारण कवळीत पण बसणार नाही आपल्या इतकी मोठी मोठी आहेत आणि ही रचून याच्यावरती शेत तयार करण्यात आलेलं आहे. बघू शकता इथून मधून पाण्याचा प्रवाह चालू आहे आणि ही जी दगड रचलेली 25 ते 30 फूट उंच अशी दगड रचून तयार केलेलं आहे. मागच्या वर्षी मधल्या पॅचमध्ये पाणी येऊन पूर्ण बांध खाली गेलेला आहे, तरी पण तो परत रचला गेलाय. कष्ट खूप घेतलेले आहेत. नवीन खरेदी घेऊन क्षेत्र तयार करून त्याच्यात हे पहिलंच पीक आहे डाळिंबाचं. इकडे खाली एक प्लॉट आहे. हार्वेस्टिंग चालू आहे आज. तर बघू शकता साईज सगळीकडे सारखी, असं काही नाही की एकाच ठिकाणी साईज दाखवतोय तुम्हाला. तर 100% शर्किंग लावायला पाहिजे. परंतु शर्किंग लावताना रोप हे खात्रीशीर ठिकाणूनच घ्या, जेणेकरून शेतकरी फसणार नाही. आज बऱ्याचशा ठिकाणी शेतकरी फसलेला आहे. क्वालिटी रोपं घेतलं तरच क्वालिटी मिळेल, अन्यथा तुम्ही बॅक्टेरियल ब्लाईटला सुद्धा सामोरं जाऊ शकता. तर बरेचसे लोक आज गुटी बांधताना खराब झाडांवरतीच गुटी बांधताय आणि त्याच्यातून झपाट्याने संसर्ग वाढत आहे. जर कोणाला रोपांच्या संदर्भात चौकशी करायची असेल तर ते आमच्याशी संपर्क करू शकतात. बघा तर काही सिलेक्टिव्ह झाडांवरती जर दाखवलं तर याच्यात 90% माल हा 400-500 ग्रॅमचा माल आहे. बघू शकता एकदम डोंगराच्या कडेला प्लॉट आहे. अजून खाली एक प्लॉट आहे. डोंगराला पाणी पण चालू आहे.